द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि थोड्याशा म्हणजे विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. हो, आणि तसं पाहिलं तर हा विषय अनेकांसाठी खूप जिव्हाळ्याचा पण असू शकतो. अगदी बरोबर. आज आपण उपलब्ध संदर्भ साहित्याच्या आधारे विपश्यना ध्यान साधना शिकवणाऱ्या शिक्षकांची नैतिकता आणि आपल्याकडे असलेली गुरुभक्तीची संकल्पना यावर चर्चा करणार आहोत. हां, म्हणजे भारतातील पारंपरिक गुरुभक्ती आणि जे वैश्विक मानक आहेत ज्याला आपण पंचशील म्हणतो, त्यांच्यात जो मोठा संघर्ष होतो तो आपण समजून घेणार आहोत. हो ना. आणि आजच्या या चर्चेचा आपला मुख्य उद्देश किंवा मिशनच हे आहे की आपण कोणाचीही बाजू घेणार नाहीये. आपण फक्त या स्रोतांमध्ये जे तत्वज्ञान आणि त्यातील धोके सांगितलेत ते अतिशय निष्पक्षपणे उलगडून बघणार आहोत. बरोबर. कारण कुठल्याही एका विचारधारेला चिकटून न राहता मूळ प्रश्नाकडे बघणं जास्त गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मला सुरुवातीलाच एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे. मी नेहमी विचार करत होते की विपश्यना ही तर एक तांत्रिक गोष्ट आहे ना, म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करायचं असतं. हो, अगदी तांत्रिक म्हणता येईल अशीच प्रक्रिया आहे. मग अशा वेळी एखाद्या शिक्षकाने जर फक्त ध्यान करण्याची योग्य पद्धत आणि तंत्र अचूकपणे शिकवलं तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नैतिकतेचा आपण इतका बाऊ का करावा? अच्छा, म्हणजे तंत्र बरोबर असेल तर बाकी कशाने काय फरक पडतो असा तुमचा प्रश्न आहे. हो ना. म्हणजे एखादा शिक्षक खासगी आयुष्यात काय करतो याने माझ्या ध्यानावर काय परिणाम होणार आहे? हा खूपच साहजिक प्रश्न आहे. अनेक बुद्धिप्रामाण्यवादी लोक असाच विचार करतात, पण संदर्भ साहित्य यावर खूप वेगळा प्रकाश टाकतं. बरं, म्हणजे कशा प्रकारचा प्रकाश? तसं पाहिलं तर विपश्यना हे केवळ डोळे मिटून बसण्याचं शास्त्र नाहीये. हे आत्मशुद्धीचं शास्त्र आहे आणि हे शास्त्र प्रामुख्याने 3 स्तंभांवर उभं आहे: शील, समाधी आणि प्रज्ञा. अच्छा, म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा. यात शील म्हणजे नैतिकता ना? अगदी बरोबर. शील म्हणजे नैतिकता. आणि या संपूर्ण प्रक्रियेत शीलच खऱ्या अर्थाने पाया मानला गेलाय. जर पायाच नसेल तर समाधी आणि प्रज्ञेची इमारत कशी उभी राहणार? मला हे पटतंय, पण मला इथे थोडं थांबून एक गोष्ट विचारायची आहे. अनेक लोक म्हणतील की ज्ञान हे शेवटी ज्ञान असतं. हां, म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं तर समजा मला कुणीतरी पोहायला शिकवलं, पाण्यावर कसं तरंगायचं, हातपाय कसे मारायचे, हे सगळं व्यवस्थित शिकवलं, आणि काही वर्षांनी तोच शिक्षक स्वतः दारू पिऊन बुडून मरण पावला. बापरे. अच्छा, मग पुढे काय? मग त्याने मला जे पोहता येतं ते ज्ञान खोटं कसं ठरेल? मी तर पाण्यावर तरंगू शकतेच ना. मग आध्यात्मिक ज्ञानात हा नियम का लागू होत नाही? हा खूपच छान युक्तिवाद आहे. पण पोहणं आणि विपश्यना यात एक मोठा तांत्रिक फरक आहे. पोहणं हे शारीरिक कौशल्य आहे, पण ध्यान साधना ही मनाच्या सर्वात खोल स्तरावर काम करणारी प्रक्रिया आहे. अच्छा, म्हणजे मनाचा आणि नैतिकतेचा थेट संबंध आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? हो, अगदी. संदर्भ साहित्यामध्ये यासाठी एक खूप भारी दृष्टांत दिलाय. खराब हो का यंत्राचा दृष्टांत. काय म्हणतात त्याला? ब्रोकन कंपास. ब्रोकन कंपास म्हणजे कसं? समजा एक लोकांचा गट एका अत्यंत घनदाट आणि भयानक जंगलात हरवला आहे. हे जंगल म्हणजे मानवी दुःखाचं जंगल आहे आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी एका वाटाड्याची गरज आहे. हां, आणि त्या वाटाड्याकडे होकायंत्र आहे. बरोबर. पण जर त्या वाटाड्याचं होकायंत्रच खराब असेल, त्याची सुई चुकीची दिशा दाखवत असेल, तर तो इतरांना योग्य मार्ग कसा दाखवणार? अच्छा, म्हणजे तो स्वतःच हरवलेला आहे. पण इथे खराब होकायंत्र म्हणजे नक्की काय? एखाद्या शिक्षकाचं होकायंत्र खराब झालंय हे आपण कसं ठरवायचं? इथेच पंचशील किंवा 5 मूलभूत तत्वे महत्वाची ठरतात. म्हणजे जीवघेणी हिंसा न करणं, चोही न करणं, लैंगिक गैरवर्तन न करणं, खोटं न बोलणं आणि मद्यपान किंवा नशा न करणं. बरं, म्हणजे जेव्हा एखादा आध्यात्मिक शिक्षक यातलं एखादं तत्व मोडतो तेव्हा त्याचा होकायंत्र खराब झाला असं म्हणायचं? हो, कारण तो केवळ समाजाचा नियम मोडत नाहीये, तो त्याच्या आतल्या होकायंत्राची चुंबकीय सुई लिस्कळीत करतोय. हे समजायला थोडं अमूर्त वाटतंय. हो. आपण एखाद्या उदाहरणातून हे उलगडून बघू शकतो का? हो, नक्कीच. समजा एखादा शिक्षक मद्यपान करतोय, तर मद्यपान किंवा नशा काय करते? ती मेंदूला बधीर करते. म्हणजे जाणीव नष्ट करते. अगदी. आणि विपश्यनेचा गाभा काय आहे? सजगता आणि प्रत्येक क्षणाची सूक्ष्म पातळीवर जाणीव ठेवणं. जो व्यक्ती स्वतः वास्तवापासून पळ काढतोय तो दुसऱ्यांना वास्तव कसं दाखवणार? बापरे, म्हणजे त्याचं स्वतःचंच संतुलन बिघडलेलं असतं. आणि खोटेपणा किंवा लैंगिक गैरवर्तनाच्या बाबतीत हे कसं काम करतं? खोटेपणा म्हणजे वास्तवाशी प्रतारणा.
जो स्वतः खोट्या जगात जगतोय तो अंतिम सत्याचा मार्ग कसा दाखवणार? आणि लैंगिक गैरवर्तन हा तर आध्यात्मिक अधिकाराचा अत्यंत भयानक गैरवापर आहे. हो ना, कारण तिथे साधक खूप असुरक्षित अवस्थेत असतो ना. हां, बरोबर. ध्यानसाधनेत मन एकदम नाजूक अवस्थेत असतं. तिथे सुरक्षित आणि पवित्र वातावरणाची गरज असते. लैंगिक गैरवर्तन हे त्या सुरक्षिततेच पायाच उद्ध्वस्त करतं. हे ऐकल्यावर जाणवते की हे केवळ नियम मोडण्यापुरतं मर्यादित नाहीये. पण मग मला एक गंभीर प्रश्न पडतोय. जर होकायंत्र खराब आहे आणि तो शिक्षक तरीही शिकवतोय, तर विद्यार्थ्याचं काय होतं? हाच तर खरा धोक्याचा भाग आहे. म्हणजे समजा विद्यार्थी प्रामाणिकपणे ध्यान करतोय, त्याला माहिती बरोबर मिळतीये, मग माहिती देणारा चुकीचा असल्यामुळे ती माहिती विषारी होऊ शकते का? होय. आणि याच टप्प्यावर संदर्भ साहित्य एक अत्यंत अंगावर काटा आणणारा दृष्टांत देतं. अस्वच्छ हातांच्या डॉक्टरचा दृष्टांत. अस्वच्छ हातांचा डॉक्टर म्हणजे अनवॉश्ड हँड्स डॉक्टर. हो. समजा एक शल्यचिकित्सक आहे, एक सर्जन. तो जगातला सर्वात हुशार सर्जन आहे. त्याला मानवी शरीराची पूर्ण माहिती आहे. बरं. त्याच्याकडे तंत्राचं पूर्ण ज्ञान आहे. अगदी. पण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी जर त्याने आपले हात जंतुनाशक आणि स्वच्छ धुतले नसतील तर काय होईल? बापरे, मग तर ती शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक ठरेल. डॉक्टर कितीही कुशल असला तरी त्याच्या हातावरचे जीवाणू रुग्णाच्या शरीरात जातील. अचूक. तो रुग्णाला बरे करण्याऐवजी एक जीवघेणा संसर्ग देईल, इन्फेक्शन देईल. आणि पेशंट कदाचित त्या इन्फेक्शनमुळेच दगावेल. अगदी तसंच. नैतिकतेचा अभाव असलेला शिक्षक हाच धोका निर्माण करतो. विपश्यना शिकवणं हे केवळ बौद्धिक माहिती देणं नाहीये. हे एका हृदयाकडून दुसऱ्या हृदयाकडे जाणारं स्थित्यंतर आहे. अच्छा, म्हणजे त्याला धम्मस्थित्यंतर म्हणतात का? हो. जेव्हा शिक्षक नैतिकता पाळत नाही तेव्हा त्याच्या मनात निवरणं असतात, म्हणजे लोभ, द्वेष, भ्रम हेच त्या डॉक्टरच्या हातावरचे जीवाणू आहेत. हे तर खूपच भयंकर आहे. म्हणजे जेव्हा मी ध्यानाला बसते तेव्हा माझं मन एकदम खुलं असतं आणि त्या अवस्थेत शिक्षकाच्या मनातील ते अशुद्ध तरंग माझ्या मनात प्रवेश करू शकतात. होय. हा एक प्रकारचा अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक संसर्ग आहे. शिक्षकाला वाटतं तो योग्य सूचना देतोय, पण तो स्वतःचे अडथळे आणि अज्ञान त्या वातावरणात पसरवत असतो. आणि साधकाला वाटतं की तो बरं व्हायलाय, पण नकळत त्याला आजारच मिळतोय. अगदी. यामुळे प्रगती तर थांबतेच, पण मनात नवीन गुंतागुंती निर्माण होतात. खरंच एक खूप धक्कादायक आहे. पण जर हा आध्यात्मिक संसर्ग इतका धोकादायक आहे, तर मग लोक अशा शिक्षकांच्या आहारी का जातात? याचं कारण आपल्या संस्कृतीत आणि मानसिक जडणघडणीत दडले. आणि मुख्य म्हणजे जेव्हा एखाद्या गुरूचं गैरवर्तन पुराव्यासह समोर येतं, तेव्हा लोक त्याला सोडण्याऐवजी त्याचाच बचाव का करतात? इथे आपल्याला गुरुभक्तीची संकल्पना समजून घ्यावी लागेल. भारत आणि आशियाई देशांमध्ये गुरुभक्ती खूप खोलवर रुजलेली आहे. आपण गुरुला थेट देवाचं स्वरूप मानतो. हो ना, गुरु साक्षात परब्रह्म असं आपण म्हणतोच. बरोबर. आणि यामुळे लोक स्वतःचं नैतिक होकायंत्र त्या गुरूच्या हातात पूर्णपणे सोपवून देतात. पण मग अहंकार बाजूला ठेवण्यासाठी ही शरण जाण्याची वृत्ती अध्यात्मात आवश्यक असते असंही म्हणतात ना? श्रद्धा आवश्यक असते, पण अंधश्रद्धा नाही. जेव्हा लोक एखाद्या व्यक्तीला परिपूर्ण मानतात तेव्हा ते त्याच्याकडून चुका होऊ शकतात हेच विसरतात. अच्छा. आणि जेव्हा वास्तव समोर येतं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसत असेल? हो. आणि तो धक्का फक्त फसवणुकीचा नसतो. मानसशास्त्र आणि संदर्भ साहित्य याला आध्यात्मिक आघात किंवा स्पिरिच्युअल ट्रॉमा असं म्हणतात. स्पिरिच्युअल ट्रॉमा हा शब्दच खूप काही सांगून जातो. म्हणजे त्यांच्या संपूर्ण विश्वासाचा पायाच कोसळतो. अगदी. हा आघात इतका प्रचंड असतो की मानवी मेंदू स्वतःला वाचवण्यासाठी डिनायलमध्ये जातो. म्हणजे ते सत्य स्वीकारायलाच नकार देतात. अच्छा, म्हणून ते भन्नाट युक्तिवाद करतात का? की हा गुरूंचा काहीतरी दैवी खेळ आहे किंवा गुरु आमची परीक्षा बघतायत? हो, बरोबर. आणि याचा सर्वात मोठा धोका हा आहे की जेव्हा कधी त्यांना सत्य स्वीकारावंच लागतं तेव्हा त्यांचा अध्यात्मावरचा किंवा धम्मावरचा विश्वासच उडून जातो. बापरे, म्हणजे माणसावरचा विश्वास उडतोच, पण त्या प्रक्रियेवरचाही उडतो. पण इथे मला एक रंजक आणि धक्कादायक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. समजा काही लोकांना, म्हणजे जे संस्थेच्या जवळचे आहेत, त्यांना गुरूच्या या चुकीच्या वर्तनाबद्दल आधीपासून माहिती असते, पण ते गप्प बसतात. म्हणजे संस्थेची बदनामी नको म्हणून. हो, ते विचार करतात की संस्थेचं काम खूप मोठं आहे, एका व्यक्तीमुळे लाखो लोकांचा विश्वास कशाला तोडायचा? या गप्प बसण्याला काय म्हणायचं? इथेच संदर्भ साहित्य कार्मिक जबाबदारी ही खूप सखोल संकल्पना मांडतं. कर्म केवळ आपण जे करतो त्यापुरतं मर्यादित नसतं. म्हणजे आपण ज्याला पाठिंबा देतो ते सुद्धा आपलं कर्मच असतं. अगदी.
जे लोक अशा अनैतिक शिक्षकाला माहिती असूनही पाठीशी घालतात ते एका प्रकारे अधमाला प्रोत्साहन देणारे बनतात. त्यांना आपण एनेबलर्स म्हणू शकतो. म्हणजे संस्थेच्या हिताच्या नावाखाली गप्प बसणं हा प्रत्यक्ष गुन्ह्यातला सहभागच आहे. होय ना, कारण त्यांच्या मौनामुळे त्या अस्वच्छ हातांच्या डॉक्टरला आणखी शेकडो लोकांवर शस्त्रक्रिया करायची मुभा मिळते. ते लोक कर्माच्या ओझ्याचे वाटेकरी होतात. हे तर खरंच डोळे उघडणारं आहे. पण मग या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? म्हणजे अंध गुरुभक्तीचे धोके आपल्याला समजले. पण जर एखादा साधक अशा संस्थेत अडकला असेल आणि त्याला समजलं की त्याचा गुरु भ्रष्ट झालाय, तर त्याने काय करावं? हाच तर खरा गाभा आहे या चर्चेचा. आपली निष्ठा नेमकी कोणावर असली पाहिजे? कोणत्याही सदोष मानवावर की सत्यावर? अच्छा, म्हणजे व्यक्ती विरुद्ध तत्व असा हा संघर्ष आहे. बरोबर. संदर्भ साहित्य स्पष्ट सांगतं की आपली निष्ठा नेहमी सत्यावर असली पाहिजे. आपण व्यक्तीला वाचवण्याऐवजी धम्माच्या आसनाचं रक्षण केलं पाहिजे. आसनाचं रक्षण म्हणजे मला हे एका उदाहरणातून समजून घ्यायला आवडेल. समजा न्यायव्यवस्थेत न्यायाधीशाची एक खुर्ची असते. ती खुर्ची न्यायाचं प्रतीक असते. अगदी योग्य उदाहरण आहे. आणि जर तो न्यायाधीश भ्रष्ट निघाला तर आपण काय करतो? आपण त्या न्यायाधीशाला त्या पदावरून हटवतो. आपण ती खुर्ची किंवा न्यायव्यवस्था मोडून फेकून देत नाही. एकदम अचूक. विपश्यनेची शिकवण हे ते आसन आहे. जेव्हा शिक्षक पंचशीलाचं उल्लंघन करतो तेव्हा तो त्या आसनावर बसण्यास अपात्र ठरतो. पण मग अशा वेळी एखाद्या सामान्य माणसाने काय करावं? बऱ्याचदा राग इतका तीव्र असतो की रस्त्यावर उतरून विरोध करणे किंवा हिंसा करणे हाच मार्ग उरतो का? इथेच विपश्यनेची खरी परीक्षा असते. कारण हिंसा किंवा द्वेष हा पुन्हा निवरणाचाच म्हणजे मानसिक अडथळ्याचाच भाग आहे. म्हणजे परत त्याच जाळ्यात अडकल्यासारखं? हो. म्हणूनच संदर्भ साहित्य धोरणात्मक धैर्य किंवा स्ट्रॅटेजिक करेजची गरज सांगतं. अंधश्रद्धा असलेल्या संस्कृतीत हिंसक संघर्ष करण्याऐवजी जाणीवपूर्वक माघार घेणं जास्त योग्य ठरतं. जाणीवपूर्वक माघार म्हणजे इन्फॉर्म्ड विड्रॉल का? यात नक्की काय अपेक्षित आहे? याचा अर्थ असा की मनात राग न ठेवता शांतपणे पण ठामपणे आपला पाठिंबा काढून घेणं, अशा शिक्षकांच्या शिबिरांना न जाणं, देणग्या थांबवणं. आणि शांत न बसता अधिकृत समित्यांकडे तक्रार करणं? अगदी बरोबर. हा संपूर्ण प्रवास म्हणजे बौद्ध साहित्यातील कालामसुत्तानुसार जगणं आहे. जे लोक याच्याशी परिचित नाहीयेत त्यांच्यासाठी हे थोडं उलगडून सांगता येईल का? हो, नक्कीच. कालामसुत्त आपल्याला शिकवतं की कोणतीही गोष्ट केवळ परंपरेने चालत आली आहे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीने सांगितली आहे म्हणून आंधळेपणाने स्वीकारू नका. अच्छा, म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःच्या तर्कावर आणि अनुभवावर घासून बघायची. हो. अंधश्रद्धेकडून जाणीवपूर्वक श्रद्धेकडे म्हणजे इन्फॉर्म्ड फेथकडे जाण्याचा हा प्रवास आहे. म्हणजे आपली विचार करण्याची क्षमता गहाण न ठेवणं. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं, प्रत्यक्ष आचरणात आणायला तेवढंच कठीण आहे. हो, ते नक्कीच कठीण आहे पण आवश्यक सुद्धा आहे. खरंच आजच्या या चर्चेने विचारांना एक नवी दिशा दिली आहे. आपण आज पाहिलं की शील किंवा नैतिकता हा केवळ एक नियम नाहीये, तर तो संपूर्ण इमारतीचा पाया आहे. आणि आपण हेही समजून घेतलं की खराब होकायंत्र किंवा अस्वच्छ हातांचा डॉक्टर जसा धोकादायक असतो, तसेच नैतिकतेचा अभाव असलेले शिक्षकही खूप धोकादायक असतात. अगदी बरोबर. आणि गुरुभक्ती विरुद्ध पंचशील या संघर्षात नेहमी सत्याचाच विजय झाला पाहिजे. आपण व्यक्तीला वाचवण्याच्या नादात धम्माच्या आसनाची विटंबना होता कामा नये. हो, कारण शेवटी त्या आध्यात्मिक संसर्गाचं जंगल खूप भयानक असू शकतं. हो ना. आपण सुरुवातीला जो एक्स-रे मशीनचा संदर्भ दिला होता तो मला आता अधिक चांगल्या प्रकारे समजतोय. तिथे शील नावाचं होकायंत्रच कामी येतं. बरोबर. तिथे डोळ्यांना काही दिसत नसलं तरी मनाला होणारा संसर्ग आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने स्वतः जागृत राहणं गरजेचं आहे. आजच्या या चर्चेतून खूप प्रगल्भ दृष्टिकोन मिळाला. पण जाता जाता एक विचार मला नक्कीच सगळ्यांसमोर मांडायचा आहे. नक्की सांगा. जर आपली मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या नैतिक शुद्धतेवर इतकी अवलंबून असेल, तर मग आपण आपल्या दैनंदिन आयुष्याकडे वळून का पाहत नाही? म्हणजे राजकारण किंवा समाज माध्यमे याबद्दल म्हणताय का? हो, अगदी. राजकारण असो, व्यवसाय असो किंवा सोशल मीडियावरचे नवनवीन सल्ले देणारे इन्फ्लुएन्सर्स असोत, आपण ज्यांचं डोळे झाकून अनुकरण करतो त्यांची नैतिक शुद्धता आपण कधी तपासून पाहतो का? हां, खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे.
की तिथेही आपण स्वतःचं होकायंत्र त्यांच्याकडे सोपवून एका अंधभक्तीच्या जंगलात प्रवास करत आहोत? विचार नक्की करा. पुन्हा भेटूया द डीप डाईव्हच्या पुढच्या सखोल चर्चेत.